काँग्रेस पक्षाने काल जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याचा मी जाहीर निषेध करतो। उभाटाने सांगायचं की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, आम्ही त्यांच्यावर काम करतोय। उभाटाचं जे मत आता समान नागरी कायद्याबाबत काय आहे, नंतर राऊत बंधू स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणारे कुठेतरी येऊरच्या जंगलात जाऊन लपले होते, त्यांच्याविषयी पहिले स्पष्टीकरण द्या। आदित्य ठाकरे, तुम्ही आता स्वतःचं कर्तृत्व तिकडे येऊन दाखवा, तुम्ही येऊन लढा। सर्वप्रथम आज भाजप पक्षाचा स्थापना दिन आहे। आमच्या पक्षातर्फे, शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडनं, आमच्या पक्षाकडनं भाजपाच्या स्थापना दिनाच्या त्यांच्या सर्व नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा। जी वाटचाल भाजपा पक्षाची चालू आहे ती आणखीनही जोरामध्ये आणि लोकप्रियतेच्या शिखरावर आणखीन पोहोचेल असंही मी आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांना शुभेच्छा देतो। आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने काल जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याचा मी जाहीर निषेध करतोय। आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या जाहीरनाम्याचा निषेध करण्यासाठी यासाठी घेतली आहे। ही एक फॉर्मॅलिटी झाली की निवडणुका आल्यानंतर जाहीरनामा, वचननामा हे तुम्ही देता, पण याच्यात आपण जनतेची 5-5 वर्षासाठी किती दिशाभूल करतोय, त्यांना किती आशेवर ठेवतोय, त्यांना किती फसवतोय, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। कारण मागच्या 60 वर्षामध्ये काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये राहिला, प्रश्न तेच आहेत जनतेचे, त्याच्यामधनं कुठचाही मार्ग निघाला नाही आणि तरीही त्याच गोष्टी त्याच पद्धतीने आणि पुन्हा पुन्हा सांगत राहायच्या आणि त्यामुळे हा आपल्याला निषेध करावा लागतोय। कारण आजही ते म्हणतात गरिबी हटाव। आता गरिबीच्या बाबत जर म्हणायचं झालं तर काँग्रेसने पहिलंच दिलं होतं गरिबी हटाव, पण मोदीजींनी देशामधील मला वाटतं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढलं। जीडीपी अगोदर काय होता 14च्या अगोदर, आज जीडीपीचा रेट काय आहे, म्हणजे गरिबी हटली, इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला लागली, ज्या ज्या गरजा आहेत लोकांच्या त्या पद्धतीने त्यांना फॅसिलिटीज देणं मोठ्या प्रमाणात चालू झालं। पण तरीही जाहीरनाम्यामध्ये जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःकडे मतं मिळवण्यासाठी आजही खोटी आश्वासनं दिली जात आहेत। त्याची अनेक उदाहरणं आपल्याला मिळतील। खरं म्हणाल तर शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की समान नागरी कायदा हा त्यांनी ठणकावून सांगितला होता, समान नागरी कायदा हा व्हायला हवा, असायला हवा। पण आज समान नागरी कायद्याच्या बाजूने जेव्हा आपण उभे राहतोय तर त्यामध्ये काँग्रेसने काय सांगितले तर पर्सनल लॉ कायद्यात सुधारणा करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। म्हणजे समान नागरी कायद्याला विरोध आहे। म्हणजे एकीकडे उभाटाने सांगायचं की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, आम्ही त्यांच्यावर काम करतोय। उभाटाचं जे मत आता समान नागरी कायद्याबाबत काय आहे हे त्यांनी स्पष्ट करायला हवं। निवडणुकांच्या वेळी जेव्हा मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत तर याच्यावर समान नागरी कायद्यावर उभाटाने आपलं मत स्पष्ट मांडण्याचं गरज आहे। कारण त्यांना समान नागरी कायद्यासाठी समान नागरी कायदा नको आहे, पण समलिंगी विवाह हवा आहे। मग आता कोणासाठी हे चाललंय? एखादं मुख्यमंत्रीपद मला द्या आणि मग कॅबिनेट मंत्रीपद माझ्या मुलाला द्या, तसं आहे काय? हे काही ध्येय धोरणं ही तुम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट करावी लागतील। जे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या स्मृतीस्थळावर जाताना हिंदू हा शब्द पण त्या मीटिंगमध्ये तुम्ही बोलू शकत नाहीत आणि तरीही जनतेला सांगताना आपली बाजू अशी मांडता की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही। हे जनतेने तुम्हाला बघितलेलं आहे। म्हणजे बोलू नये पण या भाषेत बोलावं लागतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ज्यांची जाण्याची लायकी नाही त्यांना घेऊन गेलात आणि मीटिंगमध्ये हिंदुत्व आणि हिंदू हृदय सम्राटांविषयी तुम्ही बोलू शकलेले नाहीत। त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून एवढं स्पष्ट सांगेन,
बाळासाहेबांच्या तत्वांचा, ध्येयांचा, धोरणांचा जर अपमान होणार असेल तर उभाटाने बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरू नये आणि बाळासाहेबांच्या फोटो दाखवून त्यांनी मतं मागू नये. कारण एकीकडे वारंवार त्यांचा अपमान करायचा आणि दुसरीकडे निवडणुकांपुरते त्यांचे फोटो लावायचे. कारण 2014ला जे काही तुम्ही जिंकून आलात, 2019ला तुम्ही जे काही जिंकून आलात, मोदी साहेबांचा फोटो लावलात आणि तुम्ही जिंकून आलात, बाळासाहेबांचा फोटो लावून जिंकून आलात. आज लोकांसमोर जाणं आणि हे स्पष्ट करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण जाल तिकडे प्रत्येक ठिकाणी म्हणजे उद्या एससी एसटी समाजाला तुम्हाला त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आजही तुम्हाला आरक्षण तुम्हाला जास्त हवंय म्हणून सांगतायत. म्हणजे लोकांची दिशाभूल आणखीन किती काळ करत राहावी. आरक्षणाचा मुद्दा आल्यानंतर आपण डिस्टर्ब कसं, एखादं सरकार चांगलं चालत असेल तर त्यांना डिस्टर्बन्सी कशी आणायची त्याच्यावर आणलं जाते. काही गोष्टी महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो दाखवायचे, त्यांचे फोटो लावायचे आणि आपण मतं मागत राहायची. म्हणून उभाटाच्या बाबत अगदी स्पष्ट भूमिका असेल. मग ते फ्रीडम टू मॅरीसाठी असेल, माध्यम स्वातंत्र्यांसाठी असेल, हे मुद्दे उभाटाने आपली मतं मांडण्याची गरज आहे. निवडणुकांच्या पूर्वी त्यांनी आपल्याकडे आपली ही मतं मांडावीत. कारण माध्यम स्वातंत्र्यावर जर बोलायचं झालं तर अर्णब गोस्वामी यांना पहाटे जाऊन तुम्ही अरेस्ट करायला लावले आणि ते पण कोणाला पाठवलं? उद्योगपतीच्या घराच्या खाली बॉम्ब लावणारा वाजे त्यांना पाठवलं अर्णब गोस्वामींना अरेस्ट करण्यासाठी. आणि जाहीरनाम्यामध्ये काय म्हणताय तुम्ही? माध्यम स्वातंत्र्य. काय माध्यम स्वातंत्र्य देणार आहात? आणि माध्यम स्वातंत्र्याच्या अजेंडामध्ये जर असेल तर राऊत बंधूंना आम्हाला आठवण करून द्यायची आहे. ज्या झीच्या चॅनलची तोडमोड करण्यात आली आणि नंतर राऊत बंधू स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणारे कुठेतरी येऊरच्या जंगलात जाऊन लपले होते, त्यांच्याविषयी पहिले स्पष्टीकरण द्या. कारण जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी तुम्ही ज्या सांगितल्या त्याच्यावर उलगडा होणं गरजेचं आहे. आणि नसेल तर हा जो काँग्रेसने जाहीरनामा केलाय ते उभाटा त्या प्रत्येक त्याच्यामध्ये असलेल्या कंटेंटला त्यांचा सपोर्ट आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं. कालच्या एक तसं चांगलं पण म्हणेन मी, कारण आजचा स्थापना दिन आहे. भाजपा पक्षाचा स्थापना दिनाच्याच दिवशी आमचे खासदार, आमच्या पक्षाचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं तिकीट पण कन्फर्म करण्याचं आणि त्याची घोषणा करण्याचं काम या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केले. मुहूर्त चांगला होता स्थापना दिवसाचा आणि काही लोकांना एकसारखं वाटत होतं की स्वतःच्या मुलाची सीट ते कधी डिक्लेअर करणार आहेत, त्या लोकसभेविषयी काय होणार आहे. पण काही गोष्टी चांगल्या काळ वेळ ठरवून करण्यामध्ये त्याच्यावर विश्वास आम्ही ठेवतो. त्या पद्धतीने त्यांनी जे काम 2 टर्मला केलंय, त्यांची जी लोकप्रियता आहे, देशातल्या काही खासदारांमध्ये, लोकप्रतिनिधींमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे संसदरत्न पुरस्कार मिळालेले आणि त्याहीपेक्षा आपली नाळ लोकांपर्यंत जोडलेले, स्वतःच्या आजोबांचं आणि वडिलांचं नाव न सांगता स्वतःच्या कामाचा ठसा उमटवणारे, भरघोस मताने निवडून येतील. जास्तीत जास्त कामाच्या जोरावर त्यांनी जे काम केले त्याच्या जोरावर ते निवडून येतील. त्यांना आजोबांचं नाव आणि वडिलांचं नाव सांगून फिरावं लागणार नाही. त्या दिवशी त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्याविषयी बोलताना एक प्रवक्ते कधी झटकन म्हणाले, बच्चा नहीं वो सच्चा है और तुम्हारे जैसा वो लुच्चा नहीं है. त्यांनी कामाच्या आपली जी कामाचा ठसा उमटवायचा आहे तो त्यांनी आपल्या विभागातच नाही तर महाराष्ट्र त्यांना बघतोय. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्याला बघतोय. तरुण लोकप्रतिनिधी कसा असावा हे लोकांना त्यांनी दाखवून दिले. देशातल्या लोकप्रतिनिधींमध्ये, तरुण लोकप्रतिनिधीमध्ये तो एक आदर्श ठरावा अशा पद्धतीचं खासदारकीचं काम चाललंय.
आणि काही लोकांनी मधल्या काळामध्ये मी ठाण्यातनं उभा राहायला तयार आहे, मी वरळीमधनं राजीनामा द्यायला तयार आहे. माझं आत्ता अगदी स्पष्ट आपल्यासमोर आहे, खासदारकीला आमचा उमेदवार कोण असणार हे कल्याणमधनं ठरल्यानंतर यांनी आपला राजीनामा द्यावा आणि जाऊन लढावं. तुम्ही त्यांच्या समोर येऊन लढा, घोषणा तुम्ही केली होती. आदित्य ठाकरे, तुम्ही आता स्वतःचं कर्तृत्व तिकडे येऊन दाखवा, तुम्ही येऊन लढा. बाकीच्या जागा ज्या आमच्या नाशिक असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, याचे निर्णय लवकरात लवकर होतील. चर्चा चालू आहेत. आम्ही दोन्ही जागांवर, नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवर क्लेम आपल्या पक्षाचा आहे. कार्यकर्त्यांनी जी कामं केली, पदाधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आपलाच खासदार तिकडनं यावा. शिवसेनेचा तिकडे ठसा जो आहे, काम चालू आहे, त्या पद्धतीने आम्हाला तिकडची उमेदवारी मिळावी. परंतु आमचं कुटुंबच मोठं आहे, महायुतीमध्ये असलेले घटक पुष्कळ आहेत आणि त्यामुळे ज्या कुटुंबामध्ये काका मामा हे जास्त असले की त्यांच्याबरोबर चर्चा करून आपण ठरवतो. आणि काही ना उबाटामध्ये ठरवताना वेळ लागत नाही, कारण हम दो हमारे दो, त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे कुटुंबामध्ये कोणी राहिलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांचा निर्णय हा भिंतीशी बोलूनच घेतला जातो. म्हणून आमच्याकडचे निर्णय होत असताना कुटुंबाशी चर्चा करून चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत. आणि इतरही जागा ज्या आहेत त्या लवकरात लवकर आपल्यासमोर सर्वानुमते ठरवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा साहेब हे सर्व एकत्रित बसतील आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या आपल्यासमोर लवकरात लवकर त्यांची नावं आपल्यासमोर घोषित केली जातील.